ही स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त. तुमच्या घरातील फ्रीज आहे ना, ते तुमच्या नशिबाच्या आड येते. त्याच्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये ब्लॉकेज निर्माण होतात. तर तुम्ही म्हणाल ते कसं? तर आपल्या फ्रीजवर सामान्यपणे जर आपण गेलो प्रत्येकाच्या घरी, तर तुम्ही बघा तुमच्या फ्रीजवर हव्या तेवढ्या वस्तू तिथेच टाकलेल्या असतात, ज्या आपल्याला सहज भेटाव्यात. कंगवा, पावडर, तेलाचे डब्बे, मुलांच्या खेळण्याच्या काही वस्तू, म्हणजे जे भेटेल ते आपण त्या फ्रीजवर ठेवत असतो. पण आपल्या हे लक्षात येत नाहीये की त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी येते. एका ठिकाणी पूर्ण साठा, कचऱ्याचा साठा म्हणू आपण, म्हणजे न यूज असलेल्या नकारात्मक वस्तू आपण एका ठिकाणी साठवतो. आणि फ्रीजमध्ये काय आहे की थंडावा याचं प्रतीक फ्रीज आहे. तर तुमचं नशीब म्हणजे जर पलटी करायचं असेल, बदलायचं असेल आणि घरातील निगेटिव्हिटी दूर करायची असेल, तर आजच आपल्या फ्रीजवर असलेल्या सगळ्या वस्तू दूर करा. वरचा जो भाग आहे तो स्वच्छ पुसा. आणि फ्रीजवर तुम्हाला ठेवायचं काय? फ्रीजवर ह्या गोष्टी ठेवण्यासाठी फ्रीज नसतो. तर फ्रीजवर तुम्हाला ठेवायचं आहे मिठाचे खडे असतात ना, ते ठेवायचे आहे. त्याच्यामुळे काय होईल, निगेटिव्हिटी जी आहे ती दूर होईल आणि पॉझिटिव्ह एनर्जी घरात येईल. त्याच्यानंतर एक बाउल घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये तांदूळ आणि एक 4-5 शिक्के जे असतात, नाणी जी असतात ती ठेवायची आहे. तांदूळ हे चंद्रमाचं प्रतीक आहे, त्यामुळे घरामध्ये शांत वातावरण राहील. त्याचबरोबर जर मनी प्लांट तुमच्या घरात असेल, तर ते एखादं मनी प्लांट सुद्धा तुम्ही तुमच्या फ्रीजवर ठेवू शकता. त्याच्याने घराचा लुक पण चेंज होतो, घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येते. आणि काय होतं की या 3 वस्तूमुळे तुमच्या घरामध्ये नेहमी पैशाचा आवक वाढत राहील. तर फ्रीज हा इतर गोष्टी ठेवण्यासाठी नाही आहे, त्याचा ज्याच्यासाठी वापर आहे त्याच्यासाठी करा. आणि फ्रीजवरची जी कचरा किंवा जे निगेटिव्ह वस्तू तुम्ही भरून ठेवलेले आहे ते आजच रिकामी करा. आणि ह्या 3 वस्तू ज्या मी सांगितल्या आहेत त्या फ्रीजवर ठेवून बघा. 100% तुम्हाला याचा बेनिफिट दिसेल. आणि करून बघा, कारण की घराची स्वच्छता करणे हेच आपलं काम आहे. घरामध्ये स्वच्छ आणि एनर्जी असली पाहिजे, वातावरण स्वच्छ असलं पाहिजे. करून बघा, याचा बेनिफिट 100% होतो. आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त.